तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्या समोर हजर आहे रोजगाराविषयी नवीन उपलब्ध झालेल्या संधीची माहिती घेऊन। तर राज्यातल्या नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची एक सुवर्ण संधी MSRTC ने उपलब्ध करून दिली आहे। राज्य परिवहन विभागामार्फत शिकाऊ उमेदवाराची भरती केली जाणार आहे। तुम्ही जर या भरतीसाठी पात्र असाल तर नक्कीच अर्ज करा। आता याची पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे याविषयी सविस्तर माहिती मी समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये देणारच आहे। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, जेणेकरून रोजगाराविषयी उपलब्ध झालेल्या माहितीचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, 10वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी एसटी महामंडळात 446 रिक्त जागा आहे। मित्रांनो, एसटी महामंडळात नोकरी करण्यासाठी संधी तुमच्याकडे आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नवीन भरती जाहिरात केली आहे। यासाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे। एसटी महामंडळात 446 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे। या नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात 10वी 12वी पदवीधर ITI उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात। MSRTC द्वारे या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। आता एसटी महामंडळात जागा कशा प्रकारच्या असणार आहे ते पाहून घेऊया। व्होकेशनल अकाउंटंट अँड ऑडिटिंग, मेकॅनिक मोटर व्हेकल, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, पेंटर या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे। तर नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 10वी पास असणं गरजेचं आहे। यासोबतच संबंधित क्षेत्रात ITI प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावेत। एसटी महामंडळातील नोकरीसाठी 14 ते 30 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात। तर मित्रांनो, नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक विभाग असणार आहे। तुम्हाला नाशिकमध्ये जावं लागणार आहे। तर या नोकरीसाठी अर्ज सादर करताना तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2025 असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्हाला नोकरीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमीच पाहायला मिळतात। तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।